सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे चिंबोऱ्याचं कालवण। आजच्या या रेसिपीमध्ये मी तुम्हाला कालवण कसं करायचं हे तर दाखवणारच आहे। इनफॅक्ट ती कशी साफ करायची, त्याचे तुकडे कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघूया। सर्वात प्रथम आपल्याला एक चिंबोरी घ्यायची आहे। हे बघा, ही मीडियम साइज चिंबोरी आहे, जिवंत आहे, सो साफ करताना बी केअरफुल। ती बांधलेली असते म्हणून नॉट टू वरी। हे बघा, सर्वात प्रथम त्याला अशी उपडी करायची आणि साईडचे जे नांग्या आहेत त्याला कोणी डुक्या म्हणतात, कोणी नाग्या म्हणतात, या प्रकारे तोडून घ्यायचे आहेत। हे बघा, सावकाशीने हे तोडून घ्यायचे आहेत सो दॅट त्याची जी नखं आहेत ते आपल्याला टोचू नये। या प्रकारे तोडून घ्यायचे आहेत आणि मग थोडंसं हलकंसं साईडला जोर लावून हे फांगडू तोडायचे आहेत। हे बघा, आता तोंडाकडचा भाग साफ करायचा आहे। हा बघा, तोंडाकडे जे हे विंग सारखे त्याचे असतात ते काढून टाकायचे आहेत आणि सुरीने हा पोटाकडचा भाग सुद्धा या प्रकारे काढून टाकायचा आहे। आता हा कवची जी आपल्याला गरज नाही आहे त्याला हलकंसं सुरीने असं फटका मारून घ्यायचा आहे। थोडीशी जागा निर्माण करायची आहे तिकडे सो दॅट अंगठ्याने ते आपण पेंदा पुल करू शकतो व्यवस्थित। हा बघा, आता तो पेंद्याचा भाग आपण वेगळा केलेला आहे आणि त्याला जे लागलेले हे केस असतात ते या प्रकारे काढून टाकायचे आहेत। हे बघा, आता सुरीच्या मदतीने ह्या पेंद्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत। हे बघा, या प्रकारे आपल्याला त्याचे दोन भाग करायचे आहेत। आता हे जे नांग्या असतात त्याचा जो खालचा भाग असतो, नखांचा भाग असतो, तो आपल्याला घ्यायचा नाही आहे म्हणून तो कापून टाकायचा, काढून टाकायचा तो भाग। आणि वरचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये फ्लेश असतो, मांस असतो चिंबोरीचा, ते आपण कालवणासाठी घेणार आहोत। आता याला स्वच्छपणे धुवून घ्यायचं आहे बिकॉज याला खूप चिखळ आणि घाण लागलेली असते। सो मेक शुअर का तुम्ही खूप स्वच्छपणे याला धुवून घेता। ह्या प्रकारे मी ह्या आता दोन मीडियम साइज चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत। आता बघूया कालवणाला लागणारी सामग्री। मी दोन छोटे तुकडे सुका खोबरा घेतलेला होता, त्याचे मी असे बारीक चिरून पीसेस केलेले आहेत। एक छोटा इंच अद्रक, 10 लसणाच्या पाकळ्या आणि एक मीडियम साइज चिरलेला कांदा। मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे 1 चम्मच हळदी, छोटा चम्मच, 3 चमचे लाल मसाला, 1.5 चम्मच गरम मसाला जो घरी पिसलेला आहे, आणि मीठ स्वादानुसार, तेल आणि 1.5 चमचा चिंचाचं पाणी। आता तेलामध्ये आपल्याला हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। बारीक चिरल्याने ते लवकर भाजला जातो। आता थोडा वेळ त्याला ह्याच प्रकारे भाजायचं आहे। मेक शुअर का तुम्ही गॅस स्लो विस्तवर ठेवलेला आहे, त्याची विस्तव खूप कमी ठेवायची आहे, नाहीतर तो करपून जाणार लवकर। आता आपल्याला याच्यात कांदा टाकायचा आहे, हे सुद्धा भाजायचं आहे। असं काय कंपल्शन नाही आहे, तुम्ही आधी कांदासुद्धा भाजू शकता आणि खोबरा नंतर टाकलं तरी चालेल। या प्रकारे
थोडा वेळ त्याला भाजून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं तरी तुम्ही याच प्रकारे भाजून घ्या. कंटिन्युअसली त्याला असंच स्टर करत राहा. हा बघा, खोबराही थोडासा ब्राऊन झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. आपण जवळजवळ 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत. कंटिन्युअसली याच प्रकारे त्याला स्टर करत राहा स्लो गॅसवर. हा बघा, कांदासुद्धा मऊ पडलेला आहे आणि खोबरासुद्धा हलका ब्राऊन झालेला आहे. आता याला आपल्याला थोडंसं हलकंसं थंड करायचं आहे आणि पिसून याचा वाटण तयार करायचा आहे. हा पिसून घ्या आणि ह्या प्रकारे याचं वाटण तयार करा. आता एका कढईत तेल घ्या. जवळजवळ 3 मोठे चमचे तेल घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये हा वाटण चांगल्यापैकी शिजवून घ्यायचा आहे. तीन 4 मिनटं याच प्रकारे त्याला असंच शिजवत राहा. गॅस स्लो ठेवायचा आहे, विस्तव कमी ठेवायची आहे आणि मग चिंबोरी ॲड करायची आहे त्याच्यामध्ये. हलक्या हाताने त्याला या प्रकारे परतून घ्या. आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. मच्छीला आणि मटन चिकनला लागणारे जे मसाले असतात ते बेसिकली घरी कुटलेलेच छान लागतात. हे बघा, 1 चमचा हळद, 3 चमचा लाल मसाला पावडर, 1.5 चमचा गरम मसाला पावडर. हा घरी तयार केलेला मसाला आहे आणि याची रेसिपी मी सिम्पली स्वादिष्टमध्ये ऑलरेडी दाखवलेली आहे, ते तुम्ही चेक करू शकता. आणि चवीनुसार मीठ. त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. आणि त्याच्यामध्ये आता 1 ग्लास पाणी ॲड करा. याची आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे म्हणून आपल्याला जास्तीचं पाणी ॲड करायचं आहे. तर 1 ग्लास पाणी ॲड करा त्याच्यामध्ये. आता 1 उकळी आल्यानंतर त्याला झाकून कमीत कमी 15 मिनटं तरी शिजू द्या. पंधरा मिनटानंतर तुम्ही चेक करा. हे बघा, साईडला जर तुम्हाला दिसेल तर हे बघा, तेल ऑलरेडी सुटलेलं आहे, म्हणजे कालवण आपला चांगल्यापैकी रेडी झालेला आहे. वाटण ॲड केल्यामुळे आपल्याला मसालासुद्धा चांगलाच घट्ट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चिंचेचं पाणी. जवळजवळ 1.5 चमचा हा पाणी ॲड करायचा आहे. चमच्याची साईज बघून घ्या. जर तुम्हाला आंबट लागत असेल कालवण तर तुम्ही जास्तीसुद्धा हे पल्प टाकू शकता. जर कोणाला आंबट कालवण आवडत नसेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता. हे बघा, ह्या प्रकारे हा आपला चिंबोरीचा कालवण ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आता त्याला 5 मिनिटं झाकून शिजवून द्या आणि 5 मिनिटानंतर तुम्ही चेक करा. हा तुमचा चिंबोरीचा कालवण रेडी आहे. आगरी स्टाईल चिंबोरी कालवण. हे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. हा बघा, वाटणामुळे हा रस्सासुद्धा चांगलाच
घट्ट झालेला आहे. आता त्याला तुम्ही सर्विंग बोलमध्ये काढून घ्या आणि एन्जॉय करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.